यस्या कस्या इथे नाम विघ्नसागर शौशिक. आपण सर्व मंडळी निष्णय ग्रुपच्या माध्यमातून अष्टविनायकाला निघालेला या यात्रेच्या परिक्रमेमध्ये आता आपण या ठिकाणी ज्या गणपतीचं दर्शन घेतलं हा मोरगावचा गणपती. या गणेशाला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर असं नाव आहे. अष्टविनायकामधलं आणि सर्व गणेशाच्या क्षेत्रातले मुख्य क्षेत्र. गणेशाचा ओंकार स्वरूपात ओंकारात्मक गणेशाचा पृथ्वीवर प्रथम ठिकाणी ज्या ठिकाणी अवतार झाला, ज्याच्यापासून वेद सृष्टी पंचदेव निर्माण झाले आणि गणेशाच्या मूळ रूपाचं ज्यांना पंचदेवांना ज्या ठिकाणी दर्शन झालं आणि त्या ओंकारात्मक मूर्तीची गणेशाची ज्या ठिकाणी स्थापना झाली ती ही जागा आहे. म्हणून या क्षेत्राला गणेशाचं सर्वाध्य क्षेत्र म्हटलेलं आहे. त्रेतायुगामध्ये सिंधू दैत्याचा वध करण्यासाठी पार्वतीनं गणेशाची तपश्चर्या केली. गणेशानं पार्वतीला वर दिला आणि मयुराच्या मायेवर गणेशानं आरूढ होऊन सिंधू दैत्य आणि कमलासुराचा वध केला. त्रेतायांतु मयुरेशे. त्रेतायुगामध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी ज्या गणेश मूर्तीची स्थापना झाली ती मूर्त आत्ता मंदिरामध्ये आहे आणि मोरावर बसून सिंधू दैत्याचा वध केला. म्हणून या गणेशाला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर असं नाव आहे. अष्टविनायक यात्रा करण्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातला जो शास्त्रोक्त अष्टविनायक यात्रेचा प्रकार आहे त्या यात्रेचा आरंभ करताना आणि यात्रेचा सांगता करताना दोन्ही वेळेला मयुरेश्वराचं दर्शन घ्यावं म्हणजे तो शास्त्रोक्त अष्टविनायकाचा क्रम पूर्ण होतो असं गणेश पुराण मुद्गल पुराणाच्या वर्णनामध्ये आहे. जे मयुरेश्वराचं मंदिर आत्ता आपण पाहिलं हे अष्टविनायकातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे की ज्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम 16व्या शतकामध्ये झालं. 16व्या शतकामध्ये संपूर्ण आदिलशहाचा जमाना होता की ज्या काळामध्ये मंदिर बांधणं अवघड काम होतं आणि त्या काली गणपतीची मूर्ती सुरक्षित राहण्यासाठी या मंदिराचं संपूर्ण बांधकाम हे पूर्ण मुसलमान पद्धतीनं केलेलं होतं. एक 20-22 वर्षापूर्वी जर कोणी मंदिर पाहिलं असेल तर संपूर्ण मंदिर मशिदीसारखं आणि त्या काली मंदिर मोडणं, मूर्ती भ्रष्ट करणं, पावित्र्य नष्ट करणं असे अनिष्ट प्रकार चालू होते आणि त्या आदिलशहाच्या लोकांनी गणपती पुढं आसुरी वृत्तीनं गाईचं मांस आणि मद्य आणून ठेवलं आणि विचारलं याच्यामध्ये काय आहे. अंतर्ज्ञानानं पाहिल्यानंतर सांगण्यात आलं किंवा गणपतीच्या पूजेला लहान फुलं पाहिजे आणि नैवेद्याला दूध पाहिजे असेल तर द्या. आणि त्याच्यावर गणपती तीर्थ शिंपडल्यानंतर त्याच्यावरचा रुमाल बाजूला केला तर गुलाबाची फुलं आणि दूध पाहायला मिळालं. आदिलशहाला प्रत्यक्ष गणेशाचं दर्शन झालं, चमत्कार झाला आणि त्यांनी हा सगळा परगाणा या देवस्थानला घोषित केला. अजूनही त्यातली 40 गावं या देवस्थानच्या अखत्यारीमध्ये आहेत. आपण जी सुखकर्ता दुःखकर्ता आरती म्हणतो ती रामदास स्वामींनी या मयुरेश्वरापुढे केलेली आरती आहे. दास रामाचा वाटपा आहे सदना असं म्हणल्यावर रामदास स्वामींना इथं मयुरेश्वरानं दर्शन दिलेलं आहे. आणि त्यांनी स्थापन केलेली हनुमान मूर्ती मंदिरामध्ये मागच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते. पुण्याजवळ चिंचवड आहे की ज्या ठिकाणी मोरया गोसावी यांची 450 वर्षापूर्वीची संजीवन समाधी आहे. मोरया गोसावी दर विनायकी चतुर्थीला मयुरेश्वराच्या दर्शनाला चालत यायचं. वृद्धाप काळामुळे एका चतुर्थीला उशीर झाला, मंदिर बंद झालेलं होतं म्हणून परिक्रमा करून एका झाडाखाली एका दगडावरती गणेशाचं ध्यान लावलं. प्रत्यक्ष मयुरेश्वर बाहेर आले दार उघडून आणि दर्शन दिलं आणि सांगितलं तू माझ्या दर्शनाला येऊ नको, मी तुझ्या घरी आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना गणपतीची मूर्त ती मूर्त अजूनही आपण चिंचवडला पाहू शकतो. ज्या झाडाखाली त्यांची मनोकामना पूर्ण झाली, गणेशानं दर्शन दिलं त्या वृक्षाला इथं कल्पवृक्ष असं म्हटलं आहे. महाद्वाराबाहेर आपल्याला नंदी पाहायला मिळाला. शिवोच मंदिरामध्ये नंदी असतो, इथं गणपती पुढे नंदी आहे. हा नंदी काही कालापूर्वी एका शिवमंदिरामध्ये घेऊन चालले असताना तो नंदी या ठिकाणी थांबला. पुष्कळविध प्रयत्न झालं, नंदी नदी जागा सोडली नाही असं सांगतात. त्यांनी गणेशाचं ध्यान केलं आणि गणेश योगींद्राचार्य जे 200 वर्ष गणेशाचं ध्यान करत अविरत या ठिकाणी राहिले त्यांना गणेशाच्या आज्ञेवरून गणेशाची त्यांना आज्ञा झाली आणि त्या आज्ञेनुसार त्या ठिकाणी नंदीची स्थापना करण्यात आली. आणि नंदीच्या खालच्या बाजूला तेवढा मोठा उंदीर आपल्याला पाहायला मिळतो
ज्याच्या तोंडामध्ये एवढा मोठा मोदक आहे, एक पाषाणामध्ये बनवलेला मूषक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून मोरगावच्या गणपतीचं वैशिष्ट्य आधी नंदी आणि मग मूषक. मंदिर दररोज पहाटे 5:30ला उघडतं, 10 वाजता बंद होतं. 4 वेळेला पूजा असतात, 3 वेळेला नैवेद्य असतो आणि 2 वेळेला मंगल आरती असते. देवस्थान ट्रस्टतर्फे नित्य माध्यम केली झालेली महापूजा या नित्य या ठिकाणी माझ्याकडे आहे. आपल्या सगळ्यांच्या मनोकामना मयुरेश्वराच्या कृपेने परिपूर्ण व्हाव्यात. आपल्या सगळ्यांची यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी आणि सगळ्यांच्यावर मयुरेश्वराचा अष्टविनायकाचा अखंड कृपाशीर्वाद असावा. मंगलमूर्ती. या अष्टविनायक यात्रेच्या प्रीत्यर्थ कुणाला संकष्टी, विनायकी, कुणाचे वाढदिवसाचे पर्व काय अभिषेक पूजा सांगायची असेल, आपलं नाव, पत्ता, गोत्र इथे लिहून द्यावं. त्याप्रमाणे आपल्याला अथर्वशीर्षाचे पाठ करून आशीर्वाद प्रसाद पाठवला जातो. मंगलमूर्ती.